सर्वांचं पुन्हा एकदा भगीरथी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आपण मॅथ्स 1ला स्टार्ट केलं होतं. मॅथ्स 1चं 1.4 आपण कंप्लीट केलंय. आज आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याच्यावरचे क्वेश्चन करायचे आहेत, जे की वर्ड प्रॉब्लेम आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत. अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे आपण रोजचा रोज अभ्यास कराल ही अपेक्षा आहे. काही डाऊट असतील, काहीही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्यवस्थित बेटा मी सांगितल्याप्रमाणे वही समोर ठेवूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक क्वेश्चन झाल्याच्या नंतर त्याला पॉज करून आपल्याला तो सोडवायचा आहे, लिहून काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर वाकड परिसरामध्ये राहत असाल तर आपलं वाकड परिसरामध्ये ऑफलाईन सेंटर आहे, जिथे आपण चांगल्या पद्धतीनं सगळे सब्जेक्ट एकाच छताखाली एकदम व्यवस्थितपणे आपण करून घेत असतो. म्हणून वाकड कसपटे वस्तीच्या कुठल्याही परिसरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर अवश्य एकदा सेंटरला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला कळेल मागच्या 11 वर्षापासून पी-सी-एम-सी परिसरामध्ये जेवढ्याही स्कूल असतील त्या स्कूलचे टॉपर आपण भगीरथी क्लासेसच्या माध्यमातून दिलेले आहेत. खूप जास्त मेहनत करतो आपण. मुलांचं भविष्य कसं पॉवरफुल बनेल, सिक्युअर बनेल, त्यांना जे-डबल-ई, नीट, सी-ई-टी किंवा सी-ए अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कशा पद्धतीनं तयार करता येईल, त्या पद्धतीचं प्रिपरेशन आपण करत असतो. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, की आपण अवश्य एकदा जर या परिसरात राहत असाल तर भेट द्या आणि जर दूर राहत असाल तर चॅनलच्या माध्यमातून मॅथ्स तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं, एकदम ईझी वेनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ते सगळे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. मॅथ्स तुम्हाला एकदम ईझी वेनी, एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी रोजचे व्हिडिओ रोज बघून त्याला रिवाईज करत राहा. ही सर्वांना विनंती आणि बेटा खूप चांगला अभ्यास करा. खूप सोपा आहे, खूप ईझी आहे. लाईफ चांगली बनवण्यासाठी आज मेहनत करा, कारण उद्याचं भविष्य हे आजच्या मेहनतीवरती अवलंबून असतं. म्हणून खूप छान अभ्यास कराल ही अपेक्षा आहे. आपण वेळ वाया न घालवता पुढचा प्रॅक्टिस स्टार्ट करणार आहेत, जे की 1.5. 1.5 आपल्याला आज स्टार्ट करायचं आहे. वन पॉइंट फाईव्ह मधला आपण फर्स्ट क्वेश्चन करणार आहे, तो म्हणजे बघा इकडे बेटा, किती सिंपल आहे, एकदम सोपं आहे बेटा, अवघड नाहीये. वर्ड प्रॉब्लेम अजून सोपे असतात. फक्त त्याला व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे. काय कंडिशन्स दिल्यात त्या कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. काय सांगितलं बघा ह्याच्यामध्ये, 2 नंबर्स आर डिफर बाय 3. म्हणजे 2 नंबरमधला डिफरन्स किती आहे बेटा? 3 चा आहे. म्हणजे एक ग्रेटर नंबर आहे, एक स्मॉलर नंबर आहे आणि 2 नंबरमधला डिफरन्स कितीचा आहे? 3 चा आहे. दुसरी कंडिशन दिली आहे, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. मग जो स्मॉलर नंबर आहे त्याचं ट्वाइस, ट्वाइस म्हणजे बेटा डबल, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. आणि ग्रेटर नंबरच्या थ्राइस म्हणजे ट्रिपल. त्यांची जर ॲडिशन केली, सम म्हणजे काय? ॲडिशन, तर ती किती येते? 19 येते आणि आपल्याला ते नंबर फाइंड आउट करायचा आहे. किती सिंपल आहे बघा इकडे. आपण एक एक स्टेप करूयात. लेट आपल्याला अझ्युम करायचं आहे एक स्मॉलर नंबर आणि एक ग्रेटर नंबर. लेट ग्रेटर नंबर बी एक्स, ग्रेटर नंबर बी एक्स इज वाय. आता फर्स्ट कंडिशन काय सांगितलं बेटा? फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन बघा इकडे काय सांगितलंय, 2 नंबर्स आर डिफर बाय 3. म्हणजे 2 नंबर मधला डिफरन्स किती आहे? 3 चा आहे. म्हणजे काय? ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू किती येतं बेटा? 3. इक्वेशन नंबर 1. मग आता फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम
सेकंड कंडिशन काहीच नाही बेटा, एकदम व्यवस्थित वाचायचं आणि सॉल्व्ह करायचं आहे. सेकंड कंडिशन काय सांगितलंय? सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे? वाय. त्याचा ट्वाइस म्हणजे किती आला? 2y. आणि सम म्हणजे काय? प्लस अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. थ्राईस म्हणजे 3 टाइम्स. ग्रेटर नंबर कोणता आहे? x. 3x. आणि त्यांची ॲडिशन इज म्हणजे इक्वल टू. इज म्हणजे इक्वल टू आणि त्यांची ॲडिशन किती आहे? 19 आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे? 2. आपण ह्याला व्यवस्थित करून लिहू शकतो. x ला आधी, y ला नंतर. 3x + 2y = 19. इक्वेशन नंबर 2 आहे. आता आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 जर बघितलं तर त्यांचे कोइफिशिएंट सेम नाही आहेत. आता बघा इथे x चा कोइफिशिएंट किती आहे? 1. इथे पण y चा कोइफिशिएंट किती आहे? 1. मग आपल्याला x आणि y दोघांचे पण कोइफिशिएंट सेम करू शकतो आपण. जर y चे कोइफिशिएंट सेम करायचे असेल तर y चा कोइफिशिएंट इथे किती आहे? 2 आहे. म्हणजे 1 ला मला काय करावं लागेल? 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 1/2. जे आपण करणार आहेत ना बेटा, ती प्रत्येक स्टेप लिहायचं आहे तुम्हाला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. इक्वेशन 1 ला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय? 2 नी मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. मग आता इक्वेशन 1 ला 2 नी मल्टिप्लाय करायचंय. 2 इंटू इक्वेशन 1 काय दिलंय? x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे? 3. आता बघा इथे काहीच नाही म्हणजे किती आहे? 1. 2 1 जा 2. 2 1 जा 2. 2 1 जा 2. 2 3 जा 6. ह्याला इक्वेशन नंबर काय द्यायचा बेटा? 3. आता बघा इथे 2y झाला, इथे पण 2y झाला. आता त्यांचे साइन चेक करा. साइन कसे आहेत? इथं प्लस आहे आणि इथं काय आहे? मायनस आहे. डिफरंट साइन आहे. डिफरंट साइन असेल तर आपण काय करतो? ॲडिशन. ॲड इक्वेशन. ॲड इक्वेशन 2 अँड 3. असं लिहा किंवा रोमन नंबरमध्ये लिहा. ॲड इक्वेशन 2 अँड 3. ॲड इक्वेशन अँड 3. आता इक्वेशन 2 काय सांगितलंय? 3x + 2y इज इक्वल टू 19. आणि इक्वेशन 3 काय? 2x - 2y इज इक्वल टू 6. ॲडिशन करायचं म्हणजे काही चेंज होणार नाही आहे. मग काही चेंज होणार नाही. प्लस आणि मायनस काय होईल बेटा? कॅन्सल. 3x + 2x किती झाला? 5x. 19 + 6 किती आता? 25. आता हा मल्टिप्लाइड बाय 5 इकडे जाऊन काय होतो? डिवायडेड बाय 5. x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5. म्हणजे काय आलं बेटा? x इज इक्वल टू 5 5 जा. x इज इक्वल टू 5 5 जा 25. x ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायचं आहे. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वेशन 1 2 3 कुठे पण पुट केलं तर चालेल. पण अशा ठिकाणी पुट करायचं की जिकडे कॅल्क्युलेशन कमी येतील. मग कॅल्क्युलेशन केव्हा कमी येतील? जर त्याच्यामध्ये कोइफिशिएंट अब्सेंट असेल तर कॅल्क्युलेशन कमी येतील. मग कोइफिशिएंट अब्सेंट असणारी टर्म कोणती आहे? कोणतं इक्वेशन आहे? इक्वेशन 1 आहे. म्हणून आपण काय करूयात? इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन 1 आपल्याला डबल लिहून घ्यायचं बेटा. इक्वेशन 1 बिकम्स x मायनस y इज इक्वल टू 3. मग आता x ची व्हॅल्यू किती आहे? 5 मायनस y इज इक्वल टू 3. हे कसं खाली घ्यायचं बेटा? विथ साइन खाली घ्यायचं. कसं खाली घ्यायचं? विथ साइन. इम्पॉर्टंट वर्ड आहे, लक्षात ठेवा. 3 ला 3 हा +5 इकडे जाऊन काय झाला? -5. मायनस y इज इक्वल टू 5 मधून 3 गेले 2 अँड टेक द बिगर नंबर साइन दॅट इज मायनस. हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल. y इज इक्वल टू किती मिळाला? 2 मिळाला. मग y इज इक्वल टू 2. मग आपल्याला बघा ग्रेटर नंबर काय पकडलं आपण? x. लेट द ग्रेटर नंबर x आहे तर x इज इक्वल टू किती आहे? 5. आणि स्मॉलर नंबर किती आहे? y आहे. मग स्मॉलर नंबर इज इक्वल टू y इज इक्वल टू किती मिळाला? 2. आपला क्वेश्चन आपला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे लगेच कळतं. 5 आणि 2 दिलाय आणि दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे? 3 चा आहे. तर 5 - 2 इज इक्वल टू किती येतं? 3 येतं. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा इकडे क्वेश्चन नंबर 2.
काय सांगितलं बघा क्वेश्चनमध्ये, कंप्लीट द फॉलोइंग. आणि आपल्याला काय सांगितलं बेटा, इकडे दिलाय रेक्टँगल. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. काय रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज? अपोजिट साइड्स हे कसे असतात? इक्वल असतात. आणि तीच प्रॉपर्टी आपल्याला यूज करायचं आहे आणि रेक्टँगलच्या साइड्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे रेक्टँगलला दोन साइड असतात, एक लेंथ आणि दुसरी ब्रेड्थ. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? तर पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. म्हणजे आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया ह्याचा फॉर्म्युला आपल्याला 8 मध्ये 7th मध्ये आपण शिकलो. तर ते फॉर्म्युला सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचं जेव्हा तुम्ही 10th शिकत असताना तेव्हा 6, 7th, 8 ह्या सगळ्या गोष्टी आणि 9th हे खूप छान झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला 10th मध्ये अजून जास्त इंटरेस्ट येतो. मी तर तुम्हाला इथे सगळे फॉर्म्युले सांगणारच आहे. त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बेटा, तुमचे जर छोटे बहीण-भाऊ असतील तर 6 पासून ज्या काही गोष्टी येतील, आपल्याला काय असतं, आपला माइंडसेट असतो की चला माझं 10th आहे, तर मग मी 10thलाच एवढं इम्पोर्टन्स देतो किंवा मी 10thला क्लास लावतो. असं असं नाही चालत बेटा. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी काय असतं, की 10th जर तुम्हाला पॉवरफुल चांगले स्कोर करायचं असेल, तर तुमचं 9th, 8th, 7th, 6th ह्या गोष्टीसुद्धा एकदम स्ट्राँग असल्या पाहिजेत. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणून बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण ते फॉर्म्युले सांगणार आहेत, परंतु व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पेरिमीटर म्हणजे काय? तर पेरिमीटर म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल साइड्स. हा साधा फॉर्म्युला आहे. पेरिमीटर या शब्दाचा अर्थच असतो ॲडिशन ऑफ ऑल साइड्स. म्हणजे ए लेंथ आहे आणि हे कोणती आहे? ब्रेड्थ आहे. मग लेंथ किती असतात ह्याच्यामध्ये? 2 आणि ब्रेड्थ पण किती असतात? 2. म्हणजे एल प्लस एल किती झालं? 2L आणि ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ किती झालं? 2B. आणि ह्यांच्यामधून जर 2 कॉमन काढलं तर काय येतं? L प्लस B. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. 2 इन अ ब्रॅकेट L प्लस B. आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेड्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट माहिती असणं गरजेचं आहे, ज्या की बेसिक आहेत, है ना. मग आता आपण पहिल्यांदा लेंथ फाइंड आउट करूयात, ब्रेड्थ फाइंड आउट करूयात. त्याच्या आधी आपल्याला एक्स आणि वाय काढावं लागेल, मग आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ काढता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला करूयात. बघा इकडे काय सांगितलंय, आय एम अ रेक्टँगल आणि ह्याचे अपोजिट साईड दिलेत. आपण जी प्रॉपर्टी आहे ते लिहा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड्स रेक्टँगलच्या कशा असतात? इक्वल असतात. म्हणून काय आलं? 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू किती आलं? 4x मायनस वाय. आता बघा, एक्सला एक्सकडे घेऊन जा, वायला वायकडे घेऊन जा आणि नंबरला नंबरकडे घेऊन जा. मग हा 2x हा प्लस 4x इकडे जाऊन काय झाला? मायनस 4x. हा प्लस वायला प्लस वाय, हा मायनस वाय इकडे जाऊन काय झाला? प्लस वाय. आणि हा जो 8 आहे तो प्लस 8 तिकडे जाऊन काय झाला? मायनस 8. 2x मधून 4x गेल्यानंतर किती राहतं? मायनस 2x. आणि इथे बघा काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथे पण काहीच नाही म्हणजे 1 आहे. वाय प्लस वाय किती झालं? 2y इज इक्वल टू किती आला? मायनस 8. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूयात? 1 म्हणूया. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन काय सांगितलंय? की ब्रेडचं. ब्रेडमध्ये काय सांगितलं बेटा? 2y इज इक्वल टू एक्स प्लस 4. हा प्लस एक्स इकडे जाऊन काय होतो? मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू किती आलं? 4. इक्वेशन नंबर ह्याला काय देऊयात? 2 देऊयात. आता इक्वेशन 1 आणि 2 ला जर व्यवस्थित बघितला तर इथे पण 2y आहे आणि इकडे पण 2y आहे. म्हणजे दोघांचे कोइफिशिएंट सेम आहेत. मग ज्यांचे कोइफिशिएंट सेम आहे त्याचं साइन पण कसं आहे? सेम आहे. साइन जर सेम असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 लिहूयात. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. पण 2 मधनं 1 ला सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे इक्वेशन 2 काय आहे? मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. आणि इक्वेशन 1 किती दिलंय? मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. ठीक आहे. आता मी सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे माझे साइन काय होतात? चेंज. मायनसचा काय होईल? प्लस. प्लसचा काय होईल? मायनस. मायनसचा काय होईल? प्लस. प्लस आणि मायनस काय झालं? कॅन्सल. आता इथे बघा हे साइन वापरायचं नाही. जे चेंज झाले ना ते वापरायचं. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. 2x मधून 1x गेल्याच्या नंतर किती राहतं बेटा? x. आणि इथे किती येईल मग? 8 प्लस 4 इज इक्वल टू 12. म्हणजे मला x ची व्हॅल्यू किती मिळाली? 12. आता ही व्हॅल्यू मला पुट करायचं आहे. इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही पुट करू शकतो. पण मी सांगितल्याप्रमाणे कमी कॅल्क्युलेशन्स कुठे? जिथे कोइफिशिएंट अब्सेंट आहे. 2 मध्ये अब्सेंट आहे म्हणून 2 मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर 2.
जिथे पण पुट करतो ना बेटा ते व्यवस्थित लिहायचं आहे. हां ना. -x + 2y इज इक्वल टू किती आलं 4. मग आता मायनसला मायनस एक्सची व्हॅल्यू किती आहे बेटा 12 + 2y इज इक्वल टू किती आलं 4. हे विथ साइन खाली घ्यायचं 2y आणि हा -12 इकडे जाऊन किती झाला मग +12. 2y इज इक्वल टू किती आला बेटा 16. हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय येतो रे डिवाइड. y इज इक्वल टू 2च्या टेबलमध्ये 16 केव्हा येतो 8 जा. म्हणजे किती आला y इज इक्वल टू 8. एक्स आणि वाय मिळाला. मुलं कुठे चुकतात? एक्स म्हणजे त्यांनी असं लेंथ किंवा ब्रेथ असं पकडतात. तर तसं नाहीये. आपल्याला हे एक्स आणि वाय मिळालं आहे. मग आता आपल्याला लेंथ काढायचं आहे. लेंथ म्हणजे काय? लेंथ म्हणजे एकतर तुम्ही हे घ्या किंवा हे घ्या. दोन्हीपैकी कुठलीही एक लेंथ घेतलं तरी चालेल. मग लेंथ इज इक्वल टू कोणतं दिलंय 4x - y. 4x - y 4 इंटू एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आहे मला 12 इंटू 4 इंटू 12 मायनस वायची व्हॅल्यू किती आहे मग 8. 12 4 जा किती येतं बेटा 48. 48 - 8 इज इक्वल टू किती आलं 40. लेंथ इज इक्वल टू किती मिळाला 40. मग ब्रेथ इज इक्वल टू ह्या दोन्हीपैकी कुठलीही 2y किंवा x + 4. मग आपण 2y घेऊयात. 2y yची व्हॅल्यू मला माहिती आहे किती आहे 8. 8 2 जा किती झालं 16. म्हणजे ब्रेथ किती मिळाला मला 16. मग लेंथ आणि ब्रेथ मिळाला. आता आपल्याला काय काढायचं आहे पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू मी आताच फॉर्म्युला सांगितलं होतं 2 इन अ ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. 2 इन अ ब्रॅकेट लेंथ किती आहे 40. ब्रेथ किती आहे 16. म्हणजे 2 इंटू 56 इज इक्वल टू किती आलं 112. 50च्या डबल करायचं बेटा 50च्या डबल 100. 6च्या डबल 12. 100 + 12 112. कॅल्क्युलेशन सिंपल करत राहा बेटा. जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. कॅल्क्युलेशन्स वाढत असतात. त्याच्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे रे लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे 40. ब्रेथ किती आहे 16. 16 4 जा 64. हा ना. मग हे 0ला 0. आता युनिट दिले का बेटा नाही दिले. म्हणून ह्याला आपण काय म्हणूयात ह्याला म्हणूयात स्क्वेअर युनिट आणि ह्याला फक्त आपण म्हणूयात युनिट. लक्षात आलं पेरिमीटरचं युनिट जे दिलंय तेच असतं आणि एरियाचं युनिट स्क्वेअरमध्ये असतं. म्हणून हे स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. खूप सिंपल आहे. आणि एकदम ईझी वेने मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही सर्वांनी त्याला पॉज करून लिहून काढा. अभ्यास करा बेटा छान एकदम व्यवस्थित. खूप सिंपल आहे. हां ना. आता आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचं आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 3. बघा इकडे क्वेश्चन नंबर 3. काय सांगितलं बघा सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सम ऑफ फादर्स एज फादरचं एज आणि त्याच्या मुलांच्या वयाची दुप्पट ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर आपण जर त्याच्या वडिलाचं वय डबल केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन आणि त्याच्या मुलांमध्ये ॲड केलं तर 95 येतं. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. खूप सिंपल क्वेश्चन आहे. हा ना. एकाचं एज एक्स पकडा दुसऱ्याचं एज वाय पकडा. लेट द फादर्स एज लेट म्हणजे ॲझ्युम फादर्स प्रेझेंट एज काय पकडूयात एक्स अँड हिज सन्स प्रेझेंट एज इज इक्वल टू वाय. सन्स प्रेझेंट एज इज इक्वल टू वाय. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितलं बेटा फर्स्ट कंडिशन सम ऑफ फादरचे एज किती आहे एक्स. बघा सम म्हणजे काय ॲडिशन अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन.
सनच्या एजचा ट्वाईस म्हणजे काय बेटा डबल. सनचं एज किती आहे y, त्याच्या डबल किती आलं 2y. इज म्हणजे इक्वल टू, त्याची ॲडिशन किती आली 70. इक्वेशन नंबर 1. फ्रॉम सेकंड कंडिशन काय सांगितलंय, इफ वी डबल द एज ऑफ फादर. आता फादरचं एज किती आहे x, त्याचं डबल करायचंय म्हणजे काय येणार बेटा 2x. अँड ॲड इट द एज ऑफ हिज सन म्हणजे y इज इक्वल टू किती येईल म्हणते 95. ह्याला इक्वेशन नंबर 2. आता बघा, आपण एक सॉल्ड एक्झाम्पल मध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये एक क्वेश्चन बघितला होता है ना, की एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y ला असेल आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो एक्सचा कोइफिशियंट आहे तो पहिल्या इक्वेशन मध्ये y ला असेल. मग त्याला आपण काय म्हणतो, इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स. मग तसंच आहे, आता इथे बघा, इथे एक्सचा कोइफिशियंट 1 आहे तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा कोइफिशियंट 1 आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोइफिशियंट 2 आहे तर पहिल्या इक्वेशन मध्ये तो वायचा कोइफिशियंट आहे. म्हणजे त्याला म्हणायचं इंटरचेंजिंग द कोइफिशियंट्स. त्या पद्धतीने केला तरी चालेल किंवा छोटं कॅल्क्युलेशन आहे म्हणून डायरेक्ट कोइफिशियंट सेम करून केला तरी चालेल. चॉईस तुमची आहे, हा ना. आता आपण काय करूयात, कोइफिशियंट सेम करण्यासाठी मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. जे करणार आहेत ना बेटा ते सगळं लिहायचंय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. मग आता 2 नी मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू काय दिलंय x प्लस 2y इज इक्वल टू 70. म्हणजे किती झालं बेटा 2 इंटू एक्स 2x 2 2 जा 4y आणि 7 2 जा 14 म्हणजे 140. इक्वेशन नंबर किती आलं 3. मग आता इथे 2x आहे इथे 2x आहे, दोघांचे कोइफिशियंट कसे आहेत सेम. मग कोइफिशियंट सेम आहेत, साइन पण कसे आहेत सेम. काय करणार सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. जे करणार आहेत ना बेटा ते लिहायचंय. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 म्हणजे 3 मधनं 2 ला सबट्रॅक्ट करायचंय. काय सांगितलंय 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. आणि दुसरे इक्वेशन काय सांगितले 2x प्लस y इज इक्वल टू किती आलं 95. मग आता सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय होतं बेटा, सबट्रॅक्शन करायचं म्हणजे साइन चेंज. मग हा प्लसचा काय होईल मायनस, प्लसचं काय होईल मायनस, प्लसचं काय होईल मायनस, प्लस आणि मायनस कॅन्सल. 4 मधनं इथं काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. 4 मधून 1 गेल्यानंतर किती राहतं 3y आणि इथं किती येईल मग बेटा 45. कसं करायचं बघा, ह्या 100ला किती कमी आहेत 5 कमी आहेत. 100 पेक्षा ही किती जास्त आहे 40 जास्त आहे. 40 प्लस 5 किती झालं 45. कॅल्क्युलेशन सिंपल करायला शिका बेटा, आता तुम्ही मोठे झाले हा ना. हा मल्टिप्लाइड बाय 3 इकडे जाऊन काय होईल डिवायडेड बाय 3 म्हणजे 3 1 जा 3 म्हणजे किती राहिलं बेटा 1. मग 15 केव्हा येतो 3 5 जा म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली 15. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3 कुठे पण पुट करता येईल. कुठे पुट करूयात इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन 1 काय सांगितलंय बघा, x प्लस 2y इज इक्वल टू 70. x ला x 2 y ची व्हॅल्यू किती आहे 15 इज इक्वल टू किती आलं 70. x प्लस 15 2 जा किती आलं बेटा 30. हा प्लस 30 इकडे जाऊन काय होईल मायनस 30 म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 70 मायनस 30. x ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा 40. म्हणजे x हे कोणाचं एज आहे, x आहे त्याच्या पप्पाचं एज आहे फादर्स एज आणि y हे कोणाचं एज आहे मुलाचं एज आहे. म्हणून इथं लिहा फादर्स प्रेझेंट एज. वर्ड प्रॉब्लेम आहेत म्हणून वर्डिंग मध्ये आन्सर पाहिजे. फादर्स प्रेझेंट एज इज 40 years and his son's present age is 15 years. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. असं व्यवस्थित लिहिलात तर मार्क एकदम 100% पूर्ण मार्क्स मिळतात. प्रत्येक स्टेप लिहिणं महत्वाचं आहे बेटा. बोर्ड एक्झाम मध्ये प्रत्येक स्टेपला इम्पॉर्टन्स असतं म्हणून प्रत्येक स्टेप तुम्ही व्यवस्थितपणे लिहिणं खूप महत्वाची गोष्ट आहे. पॉज करा आणि लिहून काढा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4.
काय सांगितले क्वेश्चन नंबर 4? क्वेश्चन एकदा, दोनदा, तीनदा वाचा बेटा. क्वेश्चन वाचल्याच्या नंतर तुम्हाला ते लक्षात येईल. घाबरायची गरज नाहीये. क्वेश्चन्स वाचलात की क्वेश्चनमध्ये काय दिलंय त्याच्यावरनं मग आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. बघा इकडे क्वेश्चन काय दिले? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दिलाय. मग आपण एकाला एक्स पकडू, दुसऱ्याला वाय पकडूयात आणि ज्या कंडिशन्स दिल्यात त्याला बघूयात. खूप सोपं आहे. काय सांगितलं? लेट द न्यूमरेटर the numerator let the numerator x and denominator let the numerator x and denominator y. आता from first condition काय सांगितले? फर्स्ट कंडिशन डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज. डिनॉमिनेटर आपण काय पकडलाय? y. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजे इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय बेटा? डबल. ट्वाइस म्हणजे डबल. ट्वाइस इट्स न्यूमरेटर आणि 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटर डबल आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचंय? मग 4 ऍड करायचंय. म्हणजे काय सांगितलंय? 2x + 4. मग आता आपल्याला माहिती आहे की लिनियर इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एक कडेला घेऊन जायचा. हा +2x इकडे जाऊन काय झाला? -2x + y = 4. इक्वेशन नंबर किती मिळाला? 1. आता सेकंड कंडिशन बघूयात. फ्रॉम सेकंड कंडिशन काय सांगितलंय? सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. रिड्यूस म्हणजे काय करणे? कमी करणे. म्हणजे काय सांगितलंय बघा, रिड्यूस बाय 6 केला तर न्यूमरेटर काय बनेल? न्यूमरेटर बनेल x - 6 आणि डिनॉमिनेटर काय बनेल? y - 6. दोघांना पण हा ना, बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6 म्हणजे दोघांना पण कितीने कमी करायचंय? 6 ने कमी करायचंय. मग काय दिले बघा? डिनॉमिनेटर कम्स डिनॉमिनेटर म्हणजे काय? y - 6 बिकम्स म्हणजे इक्वल टू 12 टाइम्स. 12 टाइम्स टाइम्स म्हटलं की मल्टिप्लाय. इट्स न्यूमरेटर किती आहे? x - 6. आता इथे सॉल्व करा बेटा. काय दिले? y - 6 12 इंटू x 12x 12 6 जा 72 है ना. टेबल खूप महत्वाचे आहेत बेटा. टेबल एकदम व्यवस्थित झाले पाहिजे. टेबल नाही आलं तर मग काही खरं नाहीये. हा ना. मग आता बघा एक्सला एक्स कडे घेऊन जा +12x इकडे जाऊन काय झाला? -12x हा प्लस वाय इथेच ठेवूयात आपण. -72 ला -72 हा -6 इकडे जाऊन काय झाला? +6. मग किती आलं बेटा? -12x + y = -72 + 6. सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन म्हणजे किती आलं? -66. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय करूयात? 2 देऊयात. मग आता इक्वेशन 1 आणि 2 ला जर बघितलात तर y त्याचे कोइफिशिएंट कसे आहेत? सेम. मग जसं कोइफिशिएंट सेम असतील मग त्याचे साइन चेक करा. दोघांचे साइन कसे आहेत? प्लस प्लस. मग काय करतो आपण? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 2 फ्रॉम 1 असं कसं चेक करायचं बेटा? बघा इकडे -66 आहे. इथे किती आहे? प्लस आहे. म्हणून तेच चेक करा बेटा. सबट्रॅक्ट किंवा एक्सचे कोइफिशिएंट कुठलेही चेक केला. जो बिगर नंबर आहे त्याच्यातनं स्मॉलर नंबर केला तर अजून इझी जाईल. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 करा किंवा 2 फ्रॉम 1 करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 मग इक्वेशन 1 काय दिले? -2x + y = किती आहे? 4. आणि इथे किती दिलाय? -12x + y किती आहे? -66. सबट्रॅक्शन करायचंय म्हणजे साइन काय होणार? चेंज. मायनसचा प्लस, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस. मग आता बघा +y आणि -y काय झाला? कॅन्सल. 12 मधून 2 गेले.
12 मधून 2 गेल्यावर किती येतं 10x. हा प्लस नंबर आहे आणि 66 प्लस 4 किती आला बेटा 70. आता हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होतो डिवाइड. मग हा 0 आणि हा 0 कॅन्सल म्हणजे x इज इक्वल टू किती मिळाला 7. x इज इक्वल टू किती मिळालं 7. आता ही व्हॅल्यू आपण कुठे पुट करूयात 1 2 कुठेही पुट करा 1 मध्ये पुट करूयात. x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 लिहून घ्या. इक्वेशन 1 बिकम्स काय इक्वेशन 1 -2x प्लस y इज इक्वल टू 4. आता -2 ला -2 x ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस y इज इक्वल टू 4 प्लस इंटू मायनस मायनस 7 2 जा 14 प्लस y इज इक्वल टू 4. हा -14 इकडे जाऊन काय झाला बेटा +14. y इज इक्वल टू किती मिळाला 18. म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली 18. आपल्याला तो फ्रॅक्शन काढायचा आहे ना. मग फ्रॅक्शन मध्ये कोण असतं न्यूमॅरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मग न्यूमॅरेटर आपण काय पकडलाय x, डिनॉमिनेटर काय पकडलाय y. न्यूमॅरेटर किती आहे बेटा 7, डिनॉमिनेटर किती आला 18. दॅट इज द फ्रॅक्शन इज 7/18. बघा इकडे नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. सिंपल आहे बेटा. व्यवस्थित अभ्यास केलात ना सोपं जाईल. रोजचं रिव्हिजन रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं व्हिडिओला रिपीट बघत राहा जेणेकरून तुम्हाला खूप ते सिंपल वाटेल. काय सांगितलं बघा. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर टू बी प्लेस्ड इन द ट्रक. 2 टाईपचे बॉक्स आहेत एका ट्रकमध्ये भरायचा. एक छोटा बॉक्स आहे, एक मोठा बॉक्स आहे. समजा एका बॉक्सला ए नाव दिले, दुसऱ्या बॉक्सला बी नाव दिले आणि ते ट्रकमध्ये भरायचं आहे आपल्याला. प्लेस्ड इन द ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. तर आपल्याला टन म्हणजे काय हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. हा ना. मग आपल्याला टनचं आधी आपण क्विंटलमध्ये, क्विंटलचा किलोग्राममध्ये कन्वर्ट करू. आपल्याला फाइंड आउट करता येईल. कारण बॉक्सचं जे वेट दिले ते आपल्याला कशामध्ये दिले बघूयात. म्हणजे बॉक्स दिलेत आणि आपल्याला बॉक्सचं वेट फाइंड आउट करायचं आहे ना. म्हणजे ए टाईपचे बॉक्सेस किती आहेत 150, बी टाईपचे बॉक्सेस किती आहेत 100. मग आपल्याला त्याच्यामध्ये कंडिशन्स दिलेत. तर आधी आपण काय करूयात त्या टनचं किलोग्राममध्ये कन्वर्ट करूयात. 1 टन इज इक्वल टू 1 टन इज इक्वल टू 1 टन इज इक्वल टू किती असतं बेटा 10 क्विंटल असतं. 1 टन इज इक्वल टू किती असतं 10 क्विंटल. आणि 1 क्विंटल इज इक्वल टू 1 क्विंटल इज इक्वल टू किती असतं मग 1 क्विंटल इज इक्वल टू असतं 100 kg. किती असतं 100 kg. आता इथे काय सांगितलंय त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. हा ना. ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. आता 10 टन आहे म्हणजेच काय येतं 10 टन म्हणजे किती क्विंटल येणार 100 क्विंटल. आणि मग त्याला किलोग्राममध्ये करायचं आहे म्हणून मल्टिप्लाइड बाय 100. 100 इंटू 100 किती झालं मग 10,000. म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी किती होती 10,000 किलोग्रॅमची कॅपॅसिटी होती. मग आपल्याला काय करायचं आहे तर त्या बॉक्सचं वेट काढायचं आहे. म्हणून लेट वेट ऑफ टाइप ए बॉक्स. आपण ह्याचं वेट किती पकडूयात x किलोग्रॅम. आणि वेट ऑफ टाइप बी बॉक्स इज इक्वल टू ह्याचा किती पकडूयात y किलोग्रॅम. आता बघा एक बॉक्स जर x kgचा पकडला तर पहिल्या कंडिशनमध्ये ए टाईपचे बॉक्सेस किती आहेत 150. म्हणजे 150 बॉक्सचं वेट किती झालं 150x. लक्षात आलं. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितलं बेटा फर्स्ट कंडिशन ए टाईपचे किती बॉक्स आहेत 150. म्हणजे त्यांचं वेट किती झालं एका बॉक्सचं x किलो आहे म्हणजे 150 बॉक्सचं किती झालं 150x. बी टाईपचे बॉक्सेस किती आहेत 100.
एका बॉक्सचं वाय आहे म्हणून 100 बॉक्स किती झालं 100 वाय आणि आपण ट्रकची कॅपॅसिटी तर फाइंड आउट केली आहे किती 10,000 किलोग्राम. आता ह्या दोघांच्या मध्ये कॉमन येऊ शकतं. हे तिन्ही पण नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात 50च्या टेबलमध्ये येतात म्हणून आपण डिवायडेड बाय 50 आणि डिवायडेड बाय 50 करूयात म्हणजे आपल्याला थोडंसं सिंपल इक्वेशन बनेल. 0 0 कॅन्सल 5 1 जा 5 5 3 जा 0 0 कॅन्सल 5 1 जा 5 2 जा 0 0 कॅन्सल 5 1 जा 5 2 जा आणि मग हे 2 0 रिमेनिंग राहिलेले म्हणजे किती आला बेटा 3x प्लस 2y 3x प्लस 2y इज इक्वल टू किती आला 200. इक्वेशन नंबर आपण ह्याला काय करूयात 1. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय दिली बघा फ्रॉम सेकंड कंडिशन काय सांगितलं रे सेकंड कंडिशन बट वेन 260 बॉक्सेस ऑफ ए टाईप आता त्या ट्रक मधले सगळे बॉक्सेस काढले आणि ए टाईपचे किती बॉक्स भरलेत 260 म्हणजे एका बॉक्सचं वेट आपल्याला माहिती आहे x kg आहे तर 260 बॉक्सचं किती झालं 260x. बी टाईपचे बॉक्सेस स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी जर ए टाईपचे 260 बॉक्सेस भरले त्याच्यामध्ये तर बी टाईपचे किती बसू शकतात 40 त्यांचं वेट किती झालं बेटा 40y इज इक्वल टू ट्रकची कॅपॅसिटी तर सेमच असणार ते तर चेंज होणार नाही. आता हे दोन्ही नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात रे हे 2020च्या टेबलमध्ये येतात म्हणून डिवायडेड बाय 20 आणि डिवायडेड बाय 20 मग काय झालं कॅन्सल 2 1 जा 2 2 3 जा x प्लस 0 0 कॅन्सल 2 2 जा आणि इथे पण 1 0 कॅन्सल 2 5 जा आणि किती आला 500. इक्वेशन नंबर 2 त्याला इक्वेशन नंबर काय 2 आहे. मग आता इक्वेशन नंबर 2 आता बघा इक्वेशन 1 आणि 2 मध्ये कोइफिशिएंट सेम आहेत है ना वायचे पण साइन पण सेम आहे. साइन सेम असेल तर आपण काय करतो सबट्रॅक्शन म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 आधी कोण लिहिणार बेटा इक्वेशन 2 लिहायचं आहे. इक्वेशन 2 किती आहे 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 आणि इक्वेशन 1 किती दिलंय 3x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 200. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे साइन काय होणार चेंज हा मायनस प्लसचा मायनस प्लसचा मायनस प्लस आणि मायनस कॅन्सल 13 मधून 3 गेले किती राहतात बेटा 10x इज इक्वल टू इथे किती आला 300. आता हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड x इज इक्वल टू किती आला 300 डिवायडेड बाय 10 हा 0 कॅन्सल x इज इक्वल टू किती येतं बेटा 30 म्हणजे ए टाईपच्या बॉक्सचं वेट किती आहे 30 kg. आता व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही पुट करा इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन 1 काय सांगितलं रे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. 3x ची व्हॅल्यू किती आहे 30 प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 200. 33 जा किती झालं 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. 2y इज इक्वल टू हा प्लस 200 हा प्लस 90 इकडे जाऊन काय झाला मायनस 90 2y इज इक्वल टू किती आला 110. आता हा मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल बेटा डिवाइड y इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 2 म्हणजे 110 चे हाफ किती आला 55. मग वेट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं वेट ऑफ टाईप ए बॉक्स त्याचं वेट किती मिळालं ए बॉक्सचं x kg आहे म्हणजे किती 30 kg अँड वेट ऑफ टाईप बी बॉक्स ह्याचं वेट किती मिळालं बेटाला 55 kg. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. खूप सिंपल आहे बेटा एकदम व्यवस्थित. तुम्हाला वाटलं तर मी अजून थोडंसं छोटं करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे खूप सिंपल आहे. फक्त हे कॅल्क्युलेशन्स थोडेसे महत्त्वाचे आहेत तर हे फक्त लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की पहिल्यांदा टर्न
किलोग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते जर लक्षात आलं तर मग ते खूप सिंपल जाईल. त्यामुळे ह्या कॅल्क्युलेशनकडे जास्त फोकस करा. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहेत. क्वेश्चन नंबर 6. लास्ट क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये. मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम सेट बघायचा. बघा इकडे स्टार करून दिला बेटा क्वेश्चन. इम्पॉर्टंट तर आहेच, पण स्टार म्हणजे मुलांना वाटतं की हार्ड आहे. हार्ड वगैरे काही नसतं बेटा. फुल बुक जर तुम्ही बघितलं तर खूप सिंपल आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, रोज रिवाइज करायचा आहे. स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये जिकडे जिकडे तुम्हाला शिकवलं त्या रोजच्या रोज अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. टीचरनी जे शिकवलं ते आजच्या आज जर कंप्लीट केलात अभ्यास करून तर तुमचाच लोड कमी होणार आहे. हा ना. सगळेजण तुमची काळजी करत असतात. 10वी खूप महत्त्वाची आहे म्हणून सगळेजण तुमच्यासाठी तुम्हाला वाटतं की आता तुम्ही मोठे झाल्यामुळे तुमच्या पाठीमागे लागतात. पण पाठीमागे नाही आहे बेटा, त्यात तुमचं भविष्य आहे. म्हणून प्रत्येक टीचरला तुमची काळजी असते. तुम्ही रोज टीचरनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही फॉलो केलात तर आणि रोजचा अभ्यास रोज केला तर तुम्हालाच तुमचंच काम सोपं होणार आहे. म्हणून बघा इकडे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय. सगळ्यांनी रिवाइज करा, एवढंच महत्त्वाची गोष्ट आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर, टोटल किलोमीटर किती आहे 1900, विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस. विशालनं काय केलंय 1900 किलोमीटर ट्रॅव्हल केलंय. त्यातलं काही डिस्टन्स बसनी ट्रॅव्हल केलंय तर काही डिस्टन्स एरोप्लेननी ट्रॅव्हल केलंय. विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बसची ॲव्हरेज स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन त्याची किती आहे 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालनी बसनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे फाइंड आउट करायचं आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. बघा इकडे आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याला एक्स आणि वाय पकडूयात पहिले. लेट विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. असं लिहा. लेट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस त्याला आपण काय पकडूयात x किलोमीटर. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू y किलोमीटर. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. टोटल डिस्टन्स तर दिले. मग पहिली कंडिशन तर तयार होते फ्रॉम फर्स्ट कंडिशन. त्यांनी बस आणि एरोप्लेन ह्या दोघांनी मिळून डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900 किलोमीटर. इक्वेशन नंबर 1. फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन जेव्हा तयार करायचं आहे तर आपल्याला टाइम दिलाय. मग आपल्याला स्पीड दिल्यानंतर टाइम आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन स्पीड. आता आपल्याला बसने किती टाइम ट्रॅव्हल केला किती तर T1 इज इक्वल टू बसचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती एक्स आणि बसची स्पीड पण माहिती आहे किती दिले 60 किलोमीटर. सेम T2 म्हणजे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं. एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले वाय आणि त्याची स्पीड किती आहे 700. आता आपल्याला सेकंड कंडिशन काय सांगितलं बेटा T1 प्लस T2 इज इक्वल टू त्याची कंप्लीट जर्नी किती आवर्स मध्ये झाली 5 hours मध्ये. आता T1 ची व्हॅल्यू पुट करा x अपॉन 60. T2 ची व्हॅल्यू पुट करा y अपॉन 700 इज इक्वल टू किती आलं 5 hours. आता 60 आणि 700 ह्याला रिमूव्ह करायचं आहे. मग आपल्याला 60 आणि 700चा LCM घ्यावा लागेल. LCM काढून करू शकता किंवा 7 6 जा 42 आणि इथं 2 झिरो आहेत म्हणून 4200 ने मल्टिप्लाय केलं तरी रिमूव्ह होतं
किंवा LCM जर फाइंड आउट करून काढला तरी रिमूव्ह होतं. तुम्हाला जर LCM काढायचा असेल तर LCM काढू शकता किंवा या दोघाचा मल्टिप्लाय केलात 7 6 जा 42 आणि इथे 2 झिरो म्हणजे जास्त झिरो किती आहेत 2 झिरोज म्हणून आपल्याला त्यांनी 4200 ने मल्टिप्लाय केलं तरी येईल. आता LCM काढला तरी किती येतं बघूयात आपण. LCM इज इक्वल टू किती येतं 60 आणि 700 ह्याचा LCM काढायचा आहे. म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये येईल हा नंबर LCM फाइंड आउट करायचं आहे. LCM ऑफ 60 आणि 700 ह्याचा LCM किती येतो बेटा 60 आणि 700 ह्याचा LCM दोघं पण 2 च्या टेबलमध्ये येतात. हे 30 जा आणि हे 350 जा परत 2 च्याच टेबलमध्ये येतात. म्हणजे किती झालं 15 जा आणि 2 1 जा 1 रिमेनिंग 2 7 जा 2 5 जा त्याच्यानंतर 5 च्या टेबलमध्ये येतात. केव्हा 5 3 जा आणि हे 5 3 जा 15 2 रिमेनिंग 5 5 जा परत दोघं एकमेकाच्या टेबलमध्ये येत नाहीये. LCM कसं काढायचं बेटा ह्या सगळ्यांचं मल्टिप्लाय करा. LCM इज इक्वल टू LCM इज इक्वल टू LCM इज इक्वल टू काय येतं 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 3 इंटू 35 है ना 35 3 जा 105 105 2 जा 210 210 2 जा 420 420 इंटू 5 420 इंटू 5 मग किती झालं 0 5 2 जा 10 कॅरी 1 5 4 जा 20 प्लस 1 21 म्हणजे LCM किती मिळाला बेटा 2100 मग या LCM ने केलं तरी चालतं किंवा विदाउट LCM मी सांगितलं 7 इंटू 6 42 4200 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं. मग करूयात मल्टिप्लाइंग अबो इक्वेशन बाय त्याला मल्टिप्लाइंग अबो इक्वेशन बाय 2100 मल्टिप्लाइंग अबो इक्वेशन बाय 2100 ते रफ वर्क आहे. मग आता काय करायचं आहे 2100 इंटू एक्स अपॉन किती मिळाला बेटा 60 प्लस 2100 इंटू वाय अपॉन किती मिळाला 700 इज इक्वल टू 100 इंटू किती 5 मग आता बघा हा 0 कॅन्सल 6 1 जा 6 6 3 जा 18 3 रिमेनिंग 6 5 जा 30 म्हणजे किती आला बेटा 35x इथे पण 0 0 कॅन्सल 7 1 जा 7 3 जा आणि इथे किती आला 0 0 5 1 जा 5 5 2 जा 10 10,500 ह्याला इक्वेशन नंबर किती देऊयात 2 आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 माहिती आहे मग काय करायचं बेटा दोघांचे पहिल्यांदा काय करायचं कोइफिशियंट सेम मग आता कोइफिशियंट सेम करायचं तर काय करावं लागेल बघा कोइफिशियंट सेम करण्यासाठी इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूयात मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 मग आता 3 ने मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 मग 3 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इक्वेशन 1 काय येतं x प्लस वाय इज इक्वल टू 1900 मग x इंटू 3 3x 3 इंटू वाय 3y 19 3 जा 57 0 0 इक्वेशन नंबर 3 आता इथे पण 3y आहे इथे पण 3y आहे आपल्याला सॉल्व करायचं आहे हा ना मी छोटं करतो अजून तुम्हाला दिसेल थोडंसं कारण एक थोडासा क्वेश्चन मोठा आहे बघा इकडे इथे 3y आहे इथे पण 3y आहे हा ना आता 3y कसं झालं बेटा सेम आहे आणि दोघांचे साइन पण कसे आहेत सेम मग काय करूयात सबट्रॅक्शन सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 मग आता इक्वेशन 3 मधनं 2 ला सबट्रॅक्ट करायचं आहे इक्वेशन 3 फ्रॉम 2 2 मधनं 3 ला म्हणजे किती झाला 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500 आणि दुसरे इक्वेशन काय दिले 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700 5700 आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं म्हणजे साइन काय होणार चेंज मायनस 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 प्लस आणि मायनस कॅन्सल 35 मधून 3 गेले किती येतात बेटा 32x
आणि इथे 0, 0, 15 मधून 7 गेल्याच्या नंतर 8 आणि इकडे किती आलं मग 9, 9 मधून 5 गेल्याच्या नंतर 4. x इज इक्वल टू किती आला 4800 डिवायडेड बाय 32. 16 2 जा 16 3 जा 0 0. x इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 2. 300च्या हाफ किती येतं बेटा 150. x इज इक्वल टू 150 किलोमीटर. मग आपल्याला बसचंच काढायचं क्वेश्चनमध्ये, एरोप्लेनचं काढायला नाही सांगितलं. जर बोर्ड एक्झाममध्ये सांगितलं तर आपल्याला ती वायची व्हॅल्यू काढावं लागेल. म्हणून देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू किती आलं 150 किलोमीटर. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. आणि इथे आपली पहिली प्रॅक्टिस सेट 1.5 संपतं. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला मी प्रत्येक एक आणि एक क्वेश्चन शिकवतोय. एकदम सोप्या पद्धतीने शिकवतोय. प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला ते खूप सिंपल वाटेल. आणि मॅथ्स खूप ईझी आहे बेटा, खूप सिंपल आहे. मॅथ्समध्ये घाबरायची गरज नाही. मी बऱ्याच मुलांना बघतो खूप घाबरत असतात, पॅनिक होत असतात. त्याचं पॅनिक होण्याचं कारण काय बेटा, त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. बेसिक कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या की मग त्यांना ते खूप सोपं वाटायला लागतं आणि खूप इंटरेस्ट येतो. म्हणून बेसिक कन्सेप्टकडे जास्त फोकस करा, जेणेकरून तुम्हाला ते मॅथ्समध्ये इंटरेस्ट येईल. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेटसोबत भेटू आणि सर्वांनी अभ्यास करा. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आता आपल्याकडं फक्त 5च महिने शिल्लक राहिलेत. कसे? कारण तुम्हाला बघा, तुमची फेब्रुवारीमध्ये एक्झाम असते, त्यामुळे फेब्रुवारी तर गेला. जानेवारीच्या शेवटच्या वीकमध्ये तुमचं प्रॅक्टिकल्स असतील आणि मग जानेवारीमध्ये प्रॅक्टिकल्स, त्याच्या आधी मग तुमचं सेंड ऑफ वगैरे वगैरे हे फंक्शनमध्ये जानेवारीचा मंथ जातो. तर आपल्याला ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत असे 5च महिने आहेत बेटा. आणि 5 महिन्यामध्ये सुद्धा खूप सारे फेस्टिवल्स आहेत. त्याच्यामुळे सगळे दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्मी असे खूप काही, म्हणजे क्रिसमस, असे बरेच फंक्शन्स आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा बेटा, तुमचा टाईमपास तेव्हा खूप होणार आहे फंक्शनच्या वेळेस. तर तुम्हाला आजच रोजच्या रोज अभ्यास करा, थोडंसं सीरियस व्हा आणि छान अभ्यास करा. रोज अभ्यास कराल ह्यापेक्षा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात प्रॉब्लेम सेटसोबत.